उन्हाळ्यात काहीतरी गोड आणि चटपटीत असे खावेसे वाटते, पण साखर गूळ टाळायचा आहे. तर आज आपण साखर गुळाचा अजिबात वापर न करता झटपट तोंडातच विरघळणारे असे बिना पाकाचे आणि हाय फायबर, हाय प्रोटीन शिवाय शरीराला थंडावा देणारे असे नाचणीचे लाडू कसे बनवायचे हे पाहणार आहोत. हे लाडू बनवायला फारच सोपे आहेत. शिवाय आपण साखर आणि गूळ याचा अजिबात वापर केलेला नाही, तरी पोटाला थंडावा तर देतातच, शिवाय चवीमध्ये अजिबात काहीही फरक जाणवत नाही. अगदी साध्या सोप्या पद्धतीने इथे रेसिपी मी शेअर करत आहे, तेव्हा व्हिडिओ पूर्णपणे पहा. चला तर मग जास्त वेळ न घालवता आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. उन्हाळ्यात शरीराला थंडावा देऊन ऊर्जा वाढवणारे असे नाचणीचे लाडू बनवण्यासाठी इथे मी 1/2 किलो प्रमाणात नाचणीचे पीठ घेतले आहे. आता ते आपण प्रथम सुकेच भाजून घेणार आहोत. गॅस इथे मंदच ठेवला आहे. अशा प्रकारे आपण सुकेच पीठ भाजून घेतल्यामुळे तूप कमी लागते, म्हणून अशा प्रकारे साधारणतः 2 ते 3 मिनिटे गॅस बंद करूनच अगदी थोडासा सुवास येईस्तोवर आपण हे पीठ भाजून घेणार आहोत. साधारणतः 3 मिनिटांनंतर पाहू शकता थोडासा रंग बदलला आहे. आता ह्या स्टेजमध्ये आपण साधारणतः अर्धी वाटी इथे तूप घालूया. इथे 1 वाटी तूप घेतले आहे, त्यातील अर्धी वाटी तूप मी आता घालत आहे. नंतर थोडे थोडे घालून आपण पीठ हे अगदी खमंग होईस्तोवर भाजून घेणार आहोत. आता पीठ भाजून होईस्तोवर आपण नाचणी खाण्याचे फायदे पाहूया. नाचणीमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असते, त्यामुळे हाडे आणि दात मजबूत राहण्यास मदत होते. ज्यांना रक्ताची कमतरता आहे ती कमी करण्यासही नाचणी फारच उपयुक्त आहे. वजन कमी ज्यांना करायचे आहे त्यांनी नाचणीचा आपल्या आहारात पुरेपूर वापर करावा. डायबिटीससाठी ही नाचणी फारच फायदेशीर आहे. शिवाय खास करून उन्हाळ्यात ही नाचणी आपण आपल्या आहारात त्याचा पुरेपूर वापर केला पाहिजे, कारण ती शरीराला थंडावा देते. शिवाय यामध्ये फायबर भरपूर प्रमाणात असल्यामुळे पचन संस्था सुधारते. शिवाय लहान मुलांच्या आरोग्यासाठी ही नाचणी फारच उपयुक्त आहे. असे एक नाही, अनेक नाचणीचे फायदे आहेत, म्हणून खास करून उन्हाळ्यात त्याचा अशा प्रकारे पुरेपूर वापर करावा. साधारणतः 5 ते 7 मिनिटांनंतर पाहू शकता नाचणीचे पीठ आपण खमंग होईस्तोवर भाजून घेतले आहे. त्याचा सुवासही घरभर दळवतो आहे. आता ह्या स्टेजमध्ये आपण 1 वाटी डेसिकेटेड कोकोनट घालूया. डेसिकेटेड कोकोनटचा मी इथे वापर करत आहे. तुम्ही सुके खोबरे किसूनही घेऊ शकता. सुक्या खोबऱ्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते, जे शरीराला ऊर्जाही देते, हाडेही मजबूत करते, त्वचा आणि केसांसाठी खूपच फायदेशीर आहे. पचन संस्थाही सुधारण्यास मदत करते. शिवाय हृदयाच्या आरोग्यासाठी फारच उपयुक्त आहे. म्हणून कोणत्या ना कोणत्या स्वरूपात सुक्या खोबऱ्याचा अगदी पुरेपूर आपण वापर केला पाहिजे. अशा प्रकारे साधारणतः 2 ते 3 मिनिटांनंतर पाहू शकता दोन्ही जिन्नस खरपूस भाजले गेले आहेत. अशा प्रकारे आपण पीठ आणि डेसिकेटेड कोकोनट भाजून घेतल्यावर लगेचच गॅस बंद करूया आणि हे पीठ आपण एका परातीत काढून थोडेसे कोमट करून घेऊया. तोवर आपण बाकीचे जिन्नस त्याबरोबर भाजून घेणार आहोत. आता पीठ आपण एका परातीत काढून घेतले आहे, ते थोडेसे कोमट करून घेऊया. त्यानंतर पुन्हा त्याच कढईत आपण ड्रायफ्रूट्स भाजून घेणार आहोत. त्यामध्ये काळ्या मनुका इथे मी घेतल्या आहेत, पिस्ता, भोपळ्याच्या बिया, सूर्यफुलाच्या बिया, मगज बी आणि त्याचबरोबर काजू थोडेसे घेतले आहेत. आता हे आपण जे ड्रायफ्रूट्स घेतले आहेत ती मी माझ्या प्रमाणानुसार घेतले आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे कमी जास्त करू शकता. त्यानंतर 1 वाटी मी इथे मखाणे घेतले आहेत. मखाणे ही शरीरासाठी फारच उपयुक्त आहे, म्हणून तेही मी इथे वापरत आहे. जर तुम्हाला आवडत नसतील तर
स्किप करू शकता, पण मखाण्यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असते, जे शरीरासाठी फारच उपयुक्त आहे. आता हे सर्व जिन्नस भाजून घेताना आपण साधारणतः 1 मोठा चमचा तूप घालूया आणि तुपामध्ये हे सर्व जिन्नस व्यवस्थितपणे खमंग होईस्तोवर भाजून घेऊया. ड्रायफ्रूट्समध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस असल्यामुळे हाडांच्या आरोग्यासाठी फायदा होतो. यामुळे रक्त वाढण्यासही मदत होते. त्वचा आणि केसांसाठी खूपच ड्रायफ्रूट्स फायदेशीर आहेत. हृदयाचे आरोग्य सुधारण्यासही मदत होते. शिवाय पचनसंस्थाही सुधारते. वजनही नियंत्रित राहण्यास मदत होते. असे एक नाही, अनेक ड्रायफ्रूट्स खाण्याचे फायदे आहेत. म्हणून खास करून अशा प्रकारे कोणत्या ना कोणत्या स्वरूपात ड्रायफ्रूटचा पुरेपूर वापर केला पाहिजे. साधारणतः 3 ते 4 मिनिटानंतर पाहू शकता सर्व जिन्नस अगदी व्यवस्थितपणे फुलेस्तोवर मी भाजून घेतले आहेत. गॅस बंद करूया आणि एका प्लेटमध्ये काढून थंड करून घेऊया. थंड करून घेतल्यावर नंतर आपण त्याची भरड तयार करून घेणार आहोत. आता हे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. ड्रायफ्रूट्स पूर्णपणे थंड करून घेतल्यावर ते मिक्सरच्या भांड्यात मी काढून घेतले आहे. आता मिक्सरच्या भांड्याचे झाकण लावून पल्स मोडमध्ये फिरून घेऊया. पाहू शकता अगदी परफेक्ट आपण ड्रायफ्रूटची भरड तयार करून घेतली आहे. ती आता आपण नाचणीच्या पिठात काढून घेऊया. आता ड्रायफ्रूट्स आणि नाचणीचे पीठ थोडेसे स्पॅच्युलाने हलक्या हाताने एकजीव करून घेऊया. त्यानंतर गोडासाठी इथे मी खजूर पावडर वापरत आहे, जी मार्केटमध्ये सहजतेने उपलब्ध आहे. खारीक पावडर नाही आहे. इथे खजूर पावडरचा मी वापर करत आहे. खारीक पावडर मार्केटमध्ये मिळते, पण इथे मी ऑर्गॅनिक खजूर पावडर वापरत आहे. 1 वाटी खजूर पावडर इथे मी वापरत आहे, तेही गोडासाठी. त्यामुळे चवीमध्ये अजिबात फरक पडत नाही. आता 1 वाटी आपण खजूर पावडर ह्यामध्ये घातल्यावर लगेचच स्वादासाठी आपण 1 छोटा चमचा वेलची पूड घालूया आणि हे सर्व जिन्नस एकजीव करून घेऊया. हातानेच प्रथम आपण एकजीव सर्व जिन्नस करणार आहोत, कारण अगदी परफेक्ट असे आपण ही जी खजूर पावडर त्यामध्ये घातली आहे ती संपूर्ण मिश्रणाला लागली पाहिजे. पाहू शकता अगदी परफेक्ट असे लाडवासाठीचे मिश्रण मी तयार करून घेतले आहे. रंग किती सुरेख आला आहे. अशा प्रकारे मिश्रण तयार करून घेतल्यावर लगेचच लाडू वळायला घेऊया. इथे मी मीडियम साईजचे लाडू वळून घेत आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार मोठे छोटे जसे तुम्हाला हवे आहेत त्याप्रमाणे लाडू वळून घेऊ शकता. परफेक्ट मिश्रण असल्यामुळे अगदी लाडू वळायला अजिबात अडचण येत नाही. सहजतेने लाडू वळला जातो. जे जिन्नस वापरले आहे त्यामुळे अजिबात तूप एक्स्ट्रा लागत नाही. आता अशा प्रकारे मिश्रण एकजीव करून घेतल्यावर आणि अगदी गोलाकार दिल्यावर पाहू शकता परफेक्ट असा नाचणीचा लाडू तयार करून घेतला आहे. तोही अगदी परफेक्ट योग्य प्रमाणासहित. इथे साखर, गूळ याचा अजिबात वापर न करता हाय फायबर आणि हाय प्रोटीनयुक्त तितकाच चविष्ट असा हा लाडू तयार होतो. अशा प्रकारे एक लाडू तयार करून घेतल्यावर अजून एक मी तुम्हाला लाडू बनवून दाखवते आहे. त्यासाठी मिश्रण हातावर घेतल्यावर अगदी व्यवस्थितपणे दाबून घ्यायचे आहे आणि हलक्या हाताने गोलाकार द्यायचा आहे. पाहू शकता दुसराही लाडू अगदी परफेक्ट असा सहजतेने तयार झाला आहे. अशा प्रकारे गोल गरगरीत सर्व लाडू मी बनवून घेत आहे. पाहू शकता सर्व पौष्टिकतेने परिपूर्ण हाय फायबर, हाय प्रोटीन असे नाचणीचे लाडू मी बनवले आहेत, तेही साखर आणि गुळाचा वापर न करता. अशा प्रकारे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठीच उपयुक्त असा, खास करून उन्हाळ्यात शरीराला थंडावा देणारा असा आपण नाचणीचा लाडू, तोही साखर गुळाचा वापर न करता अगदी साध्या सोप्या पद्धतीने बनवला आहे. सहजतेने हे लाडू तयार होतात. शिवाय खायला अप्रतिम असे लागतात. अजिबात चवीमध्ये फरक जाणवत नाही. तुम्ही अशाच प्रकारे नाचणीचे जे शरीराला थंडावा देणारे असे लाडू आहेत ते बनवून पहा आणि त्याचा आस्वाद घ्या. खास करून डायबिटीस पेशंटसाठी हे लाडू फारच उपयुक्त आहेत, कारण ह्यामध्ये साखर आणि गूळ अजिबात मी वापरले नाही आहे. त्यामुळे शरीरासाठी फारच उपयुक्त आहे. असा एक लाडू जरी तुम्ही खाल्ला तरी शरीराला ऊर्जा मिळते आणि थंडावाही मिळतो. तुम्ही अशाच प्रकारे नाचणीचा लाडू बनवून पहा आणि त्याचा आस्वाद घ्या. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा आणि रेसिपी जर आवडलीच तर नम्रता आज रेसिपीला सबस्क्राईब करा. अगदी निशुल्क आहे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे हाईप करा. पुन्हा भेटूया अशाच साध्या सोप्या सुटसुटीत पौष्टिकतेने परिपूर्ण अशा रेसिपीसह. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.